नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. आज आपण वांग्याचे पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे हे एक वांग घेतलेलं आहे. मला थोडीशीच भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी एकच वांग घेतलेलं आहे. आणि अद्रक लसणाची पेस्ट, हा कांदा, हळद, लाल तिखट एवढ्यामध्ये आपण पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत. यासाठी आपण छोटा पातेलं ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा, लाल होईपर्यंत. कांदा आपला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ. अद्रक लसणाची पेस्ट चांगली भाजून घ्यायची. बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी भाजलेली आहे. त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद, लाल तिखट टाकलेलं आहे. हळद, लाल तिखट टाकून थोडं भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता आपण वांग कट करून धुवून घेतलेलं आहे, ते टाकायचं. हे असं हलवून घ्यायचं. जास्त वेळ हलवायचं नाही, नाहीतर वांग पटकन शिजत नाही. आपण पाणी टाकून घेऊ. हवे तेवढं पाणी टाकू शकतो आपण. मीठ टाकून घेऊ. या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. रस्सा भाजी आपली चांगली उकळलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपल्याला जशी पाहिजे आहे तशी भाजी झालेली आहे. बघू शकता, दाटसर अशी भाजी झालेली आहे. भाजी आवडली असली तर कमेंट करून सांगा कशी झाली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.